इकडे वेगळं बोलतात, तिकडे वेगळं बोलतात, तिकडे पाठीमागे वेगळं बोलतात. तुम्ही सर्वांनी शांतता ठेवा. हे बघा, याच्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा जो काही प्रोग्रेस झालेला आहे तो सगळा आपल्याला सांगण्यात येईल इथे. परंतु आपण शांतता ठेवा. याच्यामध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. पोलिसांनी नेमकी काय केलंय, तुम्हाला जो तुमच्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन आम्ही इथे करण्यासाठी बसलेलो आहोत. परंतु तुम्ही जर हे लक्षात, हे बघा, कोणी इकडे कोणीतरी काहीतरी बोलेल, इकडे बोलेल, त्याच्यापेक्षा माझा असे आपल्याला विनंती होती, जर आपल्यामधून जर एखादं शिष्टमंडळ आलं, ते समोर आलं, त्यांनी जर आम्हाला सांगितलं की ह्या तुम्हाला याच्यामध्ये शंका आहे, याच्यामध्ये अडचणी, आपल्या इथे वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आपल्यासाठी, आदिवासी चुकीचं आहे. इथं सर्व पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे. बघा आपल्याकडे बघा, आपण शांतता जर ठेवली, तुम्ही अधिकाऱ्यांना इथे बोलवतो, तुमच्या जेवढ्या काही शंका आहेत त्या शंकाचं निरसन होईल. आपल्याला याच्यातून मार्ग निघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला याच्यातून मार्ग काढायचा आहे. वरती आहे तुमची तुम्ही सुरुवात करा, सगळे ऐकतील. हे बघा, बघा, 2 मिनिटं काय सांगतो ते ऐका. आम्ही जे बोलतोय ते ऐका अगोदर, आणि त्याच्यानंतर आपण सांगा काय करायचं आहे ते. 2 मिनिट थांबा, ऐका. आपण आज सकाळपासून इथे सगळेजण आंदोलन करत आहोत. या ज्या काही प्रसंग घडलेला आहे त्याच्याबरोबर तुमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सगळ्यांच्याच आहेत, त्या आम्हाला कळाल्या, प्रशासनाला कळलेल्या आहेत. प्रशासनाने ह्यामध्ये काय काय केलेलं आहे, याच्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी, तुमची सगळ्यांची मागणी हीच आहे की तिला न्याय मिळावा, की न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने काय केलेलं आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. एक ऐका, ऐका, ज्या योगे इथं तुम्ही जमलेल्या, तुम्ही इथं जमलेल्या सर्व लोकांना ज्या काही शंका असतील, एका वेळेला एक व्यक्ती जो आहे तो 3-4 लोकांशी बोलू शकतो, 1000 लोकांशी एका वेळेला बोलता येत नाही. म्हणून तुमच्यापैकी ज्या काही मागण्या आहेत त्या इथं ह्या भगिनी मांडता आहेत, त्यांच्याही बोलणं होईल, तुमच्या समक्ष होतंय बोलणं. लक्षात, 1-2 मिनिटं थांबा. आपण सगळेजण इथं त्या मुलीला न्याय देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत. न्याय देण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांची जी आहे ती मागणी आहे, आमच्या लोकांचं काम आहे की आम्ही काय काय कारवाई केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीला आतापर्यंत कळत, काही लोकांना कळालं असेल, काही लोकांना कळालं नसेल, पण समाधान आपलं करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्याला सांगतो आहे. त्यासाठी इथं वरिष्ठ मंडळी सगळे आलेली आहे.
ते आपल्याला सांगतील त्याप्रमाणे एकदा आपण समजून घ्या की काय चाललेलं आहे, प्रकरण काय चाललं हे समजून घ्या. आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संरक्षित मार्गाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी पोलीस खात्याने सक्षमरित्या कारवाई केलेली आहे किंवा नाही, एवढं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. आरडाओरडा केला तर आपण दिवसभर इथं बसू, तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे. हे बघा, हे असं आहे. हे अर्धे लोक हो म्हणतात, अर्धे लोक हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. लक्षात येतं का तुम्हाला? जी काही कारवाई केलेली आहे ती तुम्हाला कळायला पाहिजे. ऐका हे ऐकायचं काय प्रकार आहे? चर्चा कोणाशी करायची? म्हणून आम्ही 10 लोक सांगतो तुम्हाला या, म्हणून तर म्हणतो 10 लोक या इथे ना, 10 लोक बोला ना. हे आम्ही काहीतरी तुम्हाला सांगतोय आणि बाकीचे लोक आरडाओरडा करणार, तर मग चर्चा कशी होणार आहे? 2 मिनिटं शांत बसा, त्यांचं ऐकून घ्या, नंतर तुम्ही बोला. 2 मिनिटं ऐकायला. तुम्ही सांगा ना लोकांना. साहेब, तुमच्याकडनं कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं आश्वासन देताय की त्याच्यात काय कारवाई पाहिजे? तुम्ही बोला, लोक ऐकतात, तुम्ही बोला. ऐका 1-2 मिनिटं ऐका. हा प्रकार घडला, हा प्रकार घडल्यानंतर ज्या वेळेला आमच्याकडे रिपोर्ट झाला तात्काळ त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा पहिला आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. आपण कृपया हे विचारून घ्या, आमच्याकडे 16 तारखेला आलेले आहे. एफआयआर जर तुम्ही बघितली, तुम्ही ऐका 15 तारखेला प्रकार जो घडलेला होता त्याच्यानंतर 15 तारखेला त्यांच्या मुलीच्या मामाला कळल्यानंतर 16ला ते आमच्याकडे आले, गुन्हा दाखल केला, जी मेडिकल झाली, आरोपी अटक करण्यात आलेला आहे. हे इतकं क्लिअरिटी आहे. हे सगळं क्लिअरिटी आहे. आणि आता तुमचं म्हणणं आहे की ट्रॅफिक लवकर काढून देण्यात योग्य ती कारवाई केली पाहिजे. ती कारवाई आम्ही नक्की करतो आहे. मुलगी लहान आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळण्यासाठी आहे वेळ लागतो आहे. आपण चिंता करून समजून घ्या. हे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.